तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो आपण ऑडिओ आपण एडिट केलेला, एकदम भारी एडिटिंग झालेला आहे। व्हिडिओ मग तुम्हाला पुढे बघा मिळणारच आहे। त्यासाठी व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या। सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे। वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, एक वेळ जाऊन नक्की बघा। जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे, व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। चला आता मित्रांनो, जरा वेळ घालून जा आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया। You're a superhero. आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत। आल्याच्या नंतर इथून आपले ऑडिओमेशन जे ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला बिटनॉ सांगून शेकेबीट दिलेले आहे, तिथे इनपुट करून घ्यायचे आहेत। ओके, ते इनपुट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो काही सुद्धा यात बदल करायचा नाही। मी जसं सांगतोय त्यावरती तुम्ही एडिटिंग करा मित्रांनो, कारण ह्याच्या मी इस्कडून दिलेलं आहे। काही तुला समजणार नाही कुठला ग्रुप कुठला आहे आणि कुठला इमेज काय बदलायचा आहे किंवा कोणत्या टेस्टला काही इफेक्ट द्यायचा आहे, सर्व तुम्हाला इस्कडून दिलेलं आहे। हे आपण सर्व एकत्र करून एडिटिंग करणार आहे। त्यासाठी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मेन म्हणजे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, त्याशिवाय तुम्हाला मित्रांनो एडिटिंग जे आहे हे समजणार नाही। तर तुम्हाला काय पूर्ण म्हणून सुरुवातीला यायचं आहे, प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे। तुमचा कोणता एक फोटो ॲड करून घ्या, वरती 3 डॉट आहेत, ते 3 डॉट ते क्लिक करून ते फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा जो फोटो आहे आपल्याबरोबर 8.22 सेकंद म्हणून न्यायचा आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे। परत त्या फोटो तुम्हाला क्लिक करून धरायचा आहे आणि लॉंग प्रेस करून धरून हा जो फोटो मित्रांनो तुम्हाला पूर्ण फाईल लास्टला आणायचा आहे। मी आपल्या सॉंगच्या वरती तुम्हाला सेट करून द्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्या फोटोवरती क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे, बघू शकता तिथे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे। इथं ब्लर आहे मित्रांनो, कलर आणि लाईटिंगच्या खाली, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं गॉशन ब्लर आहे मित्रांनो, बघू शकता इथं आपल्या स्क्वेअरच्या खाली, ते तुम्हाला क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे। परत इथे ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये यायचं आहे। ह्याचा ब्राईटनेस पूर्णपणे मित्रांनो मग कमी आणायचा आहे, 20 ते 25च्या दरम्यान ठेवायचं आहे। तर बघू शकता मजेचं म्हणजे आपल्या सुरुवातीचे फोटो ते उठून दिसतील। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, परत थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। इथे ग्रुप 2 1 नंबरमध्ये दिसत आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर आणि तुम्हाला टॅप करायचं आहे, म्हणजे तुमचं जे मित्रांनो टेक्स्ट आणि आपले फोटो जे ते येऊन जातील। परत मित्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये आत ग्रुप अँड मास्क 1 हे दिलेलं आहे, परंतु त्याच्या आधी हे मराठी मोळा हा जो मित्रांनो तुम्हाला पेज दिलेला आहे, टेक्स्ट दिलेला आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। ते एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे। हा जो बाण आहे मित्रांनो ह्यावर तुम्हाला क्लिक करून ते विजवर फॉन्ट करायचं आहे। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो काही फॉन्ट पसंत पडेल तुम्ही ते ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं। तर मी मित्रांनो नॉर्मल हा जो माझा फॉन्ट आहे हा तुम्ही ॲड करून दिलेला आहे। हे पण फॉन्ट मित्रांनो चांगले आहेत, तुम्ही तुमच्या जवळचे फॉन्टसुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत। तर त्यानंतर मित्रांनो मग ग्रुप अँड मास्कवरती क्लिक करायचं आहे। खाली एडिट ग्रुप आहे, परत त्यावरती जायचं आहे। त्यावरती गेल्याच्यानंतर खाली ते एक इमेज आहे, त्या इमेजवरती क्लिक करून त्या कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे। परत इथे इमेजवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि अनेक पण तुमचा जो काही इमेज असतो ॲड करून घ्यायचा आहे। ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, बघू शकता मोबाईल ट्रान्सफर जाऊन आणि व्हिडिओ जर एकदम खतरनाक होणारच आहे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व जे आहे ते व्यवस्थित सेट करून घ्या। तर पहिल्या मित्रांनो आपल्या 8 सेकंदामध्ये काहीसुद्धा ॲडजस्टमेंट करायची नाही। त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे 8.22 सेकंद जवळ जाऊन, प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथून जो आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेला आहे तो तिथे इमेज ॲड करून घ्यायचा आहे। पुढच्या बीटजवळ जायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करून वरती 3 डॉट दिसत आहे त्यावरती क्लिक करून ते फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो परत मग थोडंसं पुढे यायचं आहे, पुढच्या बीटजवळ जाऊन प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो काय अनेक फोटो असेल तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे, याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो हे जे 2 फोटो आहेत या 2 फोटोवरती तुम्ही अशा प्रकारे लॉंग प्रेस करून धरायचं आहे। हे 2 फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। एक नंबरला ग्रुप नावाचा एक ऑप्शन आहे मित्रांनो, तिथे ग्रुप नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। तुमचा जो ग्रुप आहे रेडीमेड होऊन जाईल। त्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। पूर्ण म्हणजे ग्रुप जो आहे तो आपल्या 2 नंबरच्या ग्रुपच्या 5 नंबरच्या ग्रुपचा जो आहे त्याच्यावरती आपण सेट करून द्यायचं आहे। त्यानंतर मला काय करायचं आहे की थोडंसं आपण बॅक यायचं आहे, इथं शेक इफेक्टमध्ये यायचं आहे। 1 नंबरचा जो फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉट ते क्लिक करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटनॉ सॉन्गमध्ये यायचं आहे। बिटनॉ सॉन्गमध्ये आल्याच्यानंतर
जो आता आपण मित्रांनो ग्रुप 1 एडिट केलेला आहे त्या ग्रुपमध्ये क्लिकमध्ये एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. 1 नंबरच्या फोटोला हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. परत 2 नंबरच्या आपण फोटोला हा जो इफेक्ट आहे अजून पेस्ट करून थोडंसं बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर पूर्णपणे बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये परत यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत 2 नंबरच्या फोटोमध्ये क्लिक करून त्या इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक यायचं आणि आपल्या बिटमॉसमध्ये यायचं आहे. बिटमॉसमध्ये आल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्हाला परत 9.27 सेकंद जवळ यायचं आहे. प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. ह्याच्यामध्ये आता मित्रांनो एक सर्व फोटो जे आहेत ते बीटनुसार जे ते व्यवस्थित सेट करून घ्या. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे एकदम खतरनाक होणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लागेल, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो इमेज कसे ॲड करायचे हे तुम्हाला माहितीच आहे. जर माहीत नसेल तर मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या. नंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, ते मीडियामध्ये जायचं आहे. तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओ जाऊन याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. लास्टचा फोटो मी ॲड करून घेतलेला आहे. वरती 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. घेतल्याच्या नंतर जिथे आपण फोटो मित्रांनो ॲड करायला सुरुवात केली ते सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी कशाप्रकारे तुम्हाला इफेक्ट जे आहेत ॲड करायचे सांगत आहे. तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं, खाली कोपऱ्यानंतर उजव्या साईडला इफेक्ट्स नावाचा एक चिन्ह आहे. ते इफेक्टच्या वरती क्लिक करून कोपऱ्यात परत 3 डॉट येतील डाव्या साईडला. तर त्यावर तुम्हाला क्लिक करून इथून जो इफेक्ट पेस्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. तुमचा जो इफेक्ट आहे तो पेस्ट होऊन जाईल. त्यानंतर मला परत आपण जसं माझे ग्रुप 1 क्रिएट केलेला आहे त्या पद्धतीनं हा पण ग्रुप 2 आपण क्रिएट करायचा आहे. त्यासाठी परत तुम्हाला 9.27 सेकंद जवळ यायचं आहे. 27 सेकंद जे काय पुढचे मित्रांनो फोटो असतील तर डाव्या साईडला बघू शकता तिथून वरचे सर्व फोटो जे आहेत ते सर्व फोटो हा जो मी सर्व फोटो तुम्हाला एक करून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. अशा वेळेस सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर वरती मित्रांनो 1 नंबरला ग्रुप नावाचा एक ऑप्शन दिसत आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून द्यायचं आहे. म्हणजे तुमचा 7 नंबरचा ग्रुप जो आहे तो क्रिएटिव्ह होऊन जाईल. त्यानंतर त्या 7 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि हा ग्रुप जो आहे तो पूर्णपणे रेक्टेंगलच्या खाली आणून ठेवायचा आहे. बघू शकता पूर्णपणे खाली आणायचा आहे. ग्रुप 1च्या पण खाली आणायचा आहे मित्रांनो. सॉरी, ग्रुप 1च्या वरती ठेवायचं आहे आणि रेक्टेंगलच्या खाली आणायचं आहे. त्यानंतर मला काय करायचं आहे की पूर्णपणे परत 9.27 सेकंद जवळ यायचं आहे. प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मी एक इंकचा इफेक्ट दिलेला आहे. मी इंकचा एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. तो व्हिडिओ तर आपण ॲड करून घ्यायचा आहे. तर तो जो पण व्हिडिओ आहे तो आपण तिथे कुठेही शोधून घेऊ. तर बघू शकता डाउनलोडमध्ये मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या फाईलमध्ये डाउनलोडमध्ये येऊन जाईल. त्यानंतर परत तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. वरती 3 डॉट दिसत आहेत त्यावर तुम्हाला क्लिक करून ते फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. पुढच्या बीटचं जायचं आहे. ह्याचं एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतल्याच्यानंतर ते ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे. ओके, तिथं स्क्रीन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो परत त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथे लेअरचं ऑप्शन आहे त्या लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून इथं कॉपी लेअरचं एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. आणि प्रत्येक बीट जो जाऊन मित्रांनो अशा वेळी हा जो इफेक्ट आहे मी ही जी लेअर आहे ती पेस्ट करत जायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित मी पेस्ट करत आहे. इथून लास्टच्या पण ज्या 2 लेअर आहेत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्टला मित्रांनो जायचं 19.7 सेकंद जाऊन परत त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. परत पुढचा एक्स्ट्रा पार्ट कट करून थोडंसं बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला परत थोडंसं बॅक यायचं आहे. इथं शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लास्टचा एक फोटो दिसत आहे. ते लास्टच्या फोटोवरती क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक यायचं आणि आपल्या परत बिटमॉसमध्ये यायचं आहे. बिटमॉसमध्ये आल्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला मित्रांनो लहान करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे टेक्स्ट दिलेले आहेत मित्रांनो ह्या टेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून हा जो इफेक्ट आहे तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे जसा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्या पद्धतीने हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता लास्ट आपण फोटो मी हा जो इफेक्ट आहे इथून व्यवस्थित पेस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे. प्लस ते क्लिक करून इथे मीडियामध्ये जायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोगो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं अशा लहान करून घ्यायचं आहे. आणि जिथं तुम्हाला पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून ते व्यवस्थित घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. इथं बघू शकता ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये गेल्याच्यानंतर कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन ओव्हरले सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा जरी नॉर्मल ठेवलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला वरती सेटिंग्स आले शेअरचा आयकन दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे. ते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. अजून जर व्हिडिओ आपल्याला लाईक केलं नसते प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि डिंग सका. जय हिंद, जय महाराष्ट्र.